सत्व कसं बनवायचं? आदल्या दिवशी नाचणी भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी ती स्वच्छ धुवून काढायची आणि त्याच्यात थोडं खोबरं घालायचं आणि ते मिक्सरला लावायचं आणि नंतर चाळणीवर घेऊन त्याचं सगळं ते दूध काढायचं, म्हणजे त्याचा बरोबर पांढरा रस येणार. पूर्ण पांढरा होईस्तोपर्यंत काढायचा आणि बाकीचा चोथा पिळून टाकायचा आणि नंतर त्याच्यात वेलची, साखर, दूध एवढं घालायचं आणि ढवळायचं आणि ते ढवळत ढवळत राहायचं गॅसवर ठेवून. ते जाड होणार, आपणच जाड होणार. आणि जाड झालं की मग एका ताटाला हे लावायचं, तूप लावायचा त्याच्यावरती ते टाकायचं आणि नंतर आपल्याला हव्या तशा वड्या पाडायच्या. पण ते टाकल्यानंतर थोडं थंड व्हायला ठेवून द्यायचं ना, फ्रीज मध्ये ठेवल्यावर वड्या पडायच्या कापासारखंच. हो ना, बाहेर ठेवलं तरी तुला आता न्यायला हवं म्हणून फ्रीज मध्ये ठेवलं. अच्छा, आईने असं केलं. आता याची आई काप पाडते. नको आई, पण हे जास्त उन्हाळ्यातच खायचं असं आईने सांगितलंय. पावसाळ्यात खायला सर्दी होईल. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे खाता का मला, थंड असतं ते, थंड असतं पोटाला थंड पण पौष्टिक. किती दिवस टिकतं पण हे फ्रीज मध्ये? तुझे कारण त्याच्यात काहीच नसतं ना, फ्रीज मध्ये टिकतं. तर करून ठेवून द्यायचं आठवड्याभरासाठी. बाबांका पूर्वी खूप लागा आणि कंटाळा म्हणून मी करत नव्हतं. तुका आठवण झाली म्हणून अशात एक दोन वड्या तोंडात टाकल्या तरी पौष्टिक तोंडात जातं ना. आईने यांची नावं कशी ठेवली सांगते बाबू, मी त्यांना सगळ्या लोकांना सांगते. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, अशी नावं ठेवली आम्ही गोंधुल्यांची सगळे. या कौलसले आषाढी कार्तिकी भक्त जन येती. बघ एक पण नाही काय बॅलन्स नाही, शिडीसारखी लागणार नाही. सकाळी येतो ओदळ घालतो ते. आमची काठी तुटल्यामुळे फणस नाही काढता आले. आता परत हळू. बाबा पण आता पावसामुळे अजून सुळसुळीत झालं ना. हो प्रवाचच नाही ते बघ, बरोबर केल्याने बघ, काढलाच त्यांनी. थांब थांब थांब. तर हा निरफणस आहे आणि या निरफणसाची ना कापं खूप छान लागतात. म्हणजे मला इकडे कोकणातल्या माणसांना ते माहिती आहे आणि कोकणातल्या माणसांना खूप आवडतात. हा काय रोज चढायला वा. अजून आता मच्छर नाही येत ना? आहे खाली हो पण असा तुम्ही मागे तोल जाईल तर बघा. बहुतेक सौरभच्या डोक्यावर टाका फणस, कोकणात आल्यासारखं वाटेल त्याला, बिरबिरेल तो. हा हळूहळू तुम्ही ह्या करतास. बैची नको आणि बैची नको दिसणार नाही. वरती दात तरी राहून दे. दात तरी रवान दे, दातावरती पडेल. वारा आहे, पाऊस आहे, बस झालो. एक फणस खातो वाटून आम्ही. बस झालं, चला दोन आम्ही वाटून खाऊ. चला चला चला. पाऊस पण येतोय बाबा मोठा. बघा सगळं हे कसं होतंय ते बघा. असं केवढ्या जोरात हलतायत नारळाची झाड. चला अजून त्यांचं चालूच आहे बघ. दोन मिळाले बस झाले. एक आम्ही खाऊ, मी ऋतुजा वाटून. ऋतुजाक नाही ना, नाही ते एक आम्ही खाल्लं असतं वाटून आणि एक किट्टू पिट्टू लन दिलं असतं, झालं ना. बस झाले दोन. मंदार बघित असतो व्लॉग. मंदार लागलंय फणसाची. हा ते का सांगते जा आणि काढ काय ते म्हणा.
अच्छा काढलाच त्यांनी. हळू आई. विटीवर येत आहे त्यांचा काढू. विटीवर असं तर त्यांना काढू. नाही तर ते परत ना सौरभ नसताना चढतील तर अजूनही. अगं दे त्यांना मग. ते काय आहे काय त्यांचा तो काढू दे तू असताना. काय हा हा हो बाय बाय. चल गणपती गणपतीच्या आधी फेरी बघूया झाली तर. गणपतीची आधी फेरी मग आता कसं ते बघायला पाहिजे ना. माझं कुठे फिक्स होतंय गणपतीचं कसं करू काय ते बघते. बाय बाय. नाही पकडते चल. गार पडलं. बाबा पण येत आहे मंदिरात जरा देवाला सांगायला माझे प्रॉब्लेम दूर करेल. तर मुंबईला जाता आता आई म्हणाली की मंदिरात जा, कृष्णाला जरा सांग की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे, सगळं नीट होऊ दे आणि मग पुढे जा. म्हणून मग मी पटकन जाऊन दर्शन घेतलं. आई कृष्णाला राखी बांधते. चला. आता परतीचा प्रवास तर चालू झाला आहे. पण गावात अजून एक मंदिर आहे महापुरुषाचं. तसं देवबाग गावात भरपूर मंदिरं आहेत. पण इथे महापुरुष मंदिरात सप्ताह चालू होता आणि मी आलेच होते देवबागमध्ये. आता परतही चालले आहे. तर जाता जाता दर्शन घेऊन जाऊया असं ठरवलं. कारण इथेच शाळेंमध्येच लहानाचे मोठे इथेच झालं. आजूबाजूच्या शाळेत होतो तेव्हा इथे सगळीकडे येणं जाणं असायचं. पण आता जेव्हा असे येतोय आणि पटकन मुंबईला पळतोय तेव्हा जाता जाता ही अशी भेट एवढी तर घेतलीच पाहिजे आणि प्रत्येकाने अशी घेतली पाहिजे. आणि जाता जाता मला एक हाक मारली अंकिता. ते काय म्हणतात ऐका. त्यांनी असं म्हटलं की अंकिता माझा चढूच असा, असं त्यांना तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ समोर. त्यांचा मेन स्पॉटच राहिलेला. सहल पोरांची केली मी काल. पण मालवणला आले आणि सिंधुदुर्ग किल्ला नाही बघितला असं आहे. म्हणून त्यांना घेऊन आले जाता जाता पण तुमचा गाईड तुम्हाला स्पॉट दाखवते. मेन राहिला होता. आणि मालवणमध्ये येऊन जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला लांबून पण नाही बघितला तुम्ही काय उपयोग. कुठून बघू शकतो जेटीवर. धन्यवाद. तो सिंधुदुर्ग किल्ला, महाराजांची नेव्हीचं हेड ऑफिस आणि हे आत्ता नवीन केलं आहे चालू आहे. आणि ती गर्दी दिसते तिकडे समुद्रावर मासे वगैरे. तांदळगाव नाही, आपण आचऱ्याला जातो तिकडे वाटेल होतो ते आचऱ्याचं रामेश्वर मंदिर होतं. पण ते तिकडे रामेश्वर मंदिरांचं हे जास्त महाराजांमुळेच आहे. मालवणचं पण दैवत ग्रामदैवत रामेश्वरच आहे. आणि तिकडे पण एक मंदिर आहे. आपण बसलेलो ना मंदिरामध्ये शूटिंगच्या वेळेला, ते पण ते महाराजांचेच आहे. त्याच्यामुळे त्याची पण पालखी वगैरे सगळं कनेक्टेड आहे. ते पण रामेश्वरच छोटी छोटी घरं आहेत. आता मूळ घर त्यांचं इथलं रायगड सारखं. नसल्यामुळे माझं व्यवस्थित होतं. पण मालवणीचीच हवं आणि म्हणून मालवणकर म्हणून त्याला मिसळ द्या. 3 घावडे. मिसळ 2 मिसळ 3 घावडे
एक शिरो खाऊन झाल्यावर आठवलं मला की मला ब्लॉग करायचा आहे. मी विसरते कधी कधी. काय बोललास? ऐकलंच का काय बोलला तो? त्याने माझ्या हातचे शिरवाळे खाल्ले होते. ते बरे नव्हते पण हे बरे. ते वेगळे होते. अरे आपल्याकडे इन्ग्रेडियंट्स नव्हते. आपण शूट साठी केलं होतं. हे नारळाचं दूध आहे. हे खूप छान लागलं. हा वा 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 वा. माझ्याच ब्लॉग मध्ये मला सांगितलंस. वा. मध्ये घातलं काय तुझ्या? आणि अशा प्रकारे आम्ही घरून जो प्रवास चालू केला होता तो आता संपायला आलाय. मी कोल्हापूर पुणे करून मग आता मुंबईला आले, कारण कोल्हापूरच्या GST भवनमध्ये माझं काम होतं. नाही रे, जरा 10-15 दिवस राहायचा. 5 दिवसात कधी येतात काय रिटर्न? जाते 7 दिवसात आली रिटर्न. 5 दिवसात फुल दिलेला कुठं आहे? बाहेर आहे. मग कशाला तोडलंस ते माझ्या झाडाचं? पटकन तोडला तिला. जाऊ दे. हा म्हणून तुला दरवाजा उघडायला उशीर झाला. नाही, नाही. कारण आधी तू आलास, मग तू कधी आलेला? धावत तुला कसं गेलास. काय आलं? मी होल मधनं बघितलं. हट. मी होल मधून बघितलं. तू मग मागे गेलास बहुतेक आणि फुल तोडून धान 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 मागे धावत गेलाच आलास. गप्प बस. शाळा किशोर आहेस तू. कुमारांसारखी दिसतेस आज. असू दे, मी असं आहे. कर. उद्या गुरुपौर्णिमा आहे. मी म्हटलं मी जरा शिरा वगैरे काहीतरी असं छान बनवते. दादा शॉक धक्के झाला. नको देऊ. काय आईने शिकून पाठवलं वाटतं तुला? माझ्या आईने मला असं नाही पाठवलं शिकवून काही. मग तू कशी काय शिरा मला बनवते? असं वाटलं शिरा बनव. गुरुपौर्णिमा आहे ना त्यामुळे. गुरुच्या पाया पड पहिले उद्या. तू पण पड गुरुच्या पाया. मी गुरुंना मी पाया तुला ब्लॉगिंग शिकवलं. हे बघ, दादाचं व्लॉगिंग म्हणजे काय- नेक्स्ट काय लेवल vlogging होतं. केलंस ते हे बघ, एका दिवसात? हे बघ. कष्ट हो दिसले मला. चल. कष्ट हे दाखव. चिखलात जाऊन आलाय. मुलींनी तुला मारलेलं दोघं झालं भावडं काय आता. मस्त केलाय. हो काय? मस्तच केलाय. म्हणजे मला पहिल्यांदा वाटलं हा कुठचा घाट लागला नवीन, म्हणून मी सर्च केला आणि मलाच आश्चर्य वाटलं एवढा चांगला केलाय. एक खड्डा नाही रे, म्हणजे फक्त घाटात. आता घाट पूर्ण कॉन्क्रीटचा केला आणि वरती म्हणजे कोल्हापूरमध्ये जेव्हा तू हे करतोस तेव्हा तसेच रस्ते आहेत. चका 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 केलेले. अजून तिथपर्यंत बजेट सरला त्यांचा, घाटापुरताच होता. पण घाट एवढा भारी झालाय म्हणजे इतक्या वर्षानंतर. आज आम्ही बघून मला कसले बरं डिबेट वाटलं. केले खतरनाक. कोणी? आम्ही दोघांना. कशावर केलं? तुम्ही दोघं म्युझिक सोडून डिबेट वरती झाली सध्या काम focus नाही, केलंय? काम येईपर्यंत 31 तारखेला सगळं संपणार. हा, दोघेही तुम्ही. आणि तू थांबलास इथे तुझ्या कामासाठी. ते काम काही आलंच नाही. हा, काम आहे म्हणून थांबला. आला नाही माझ्यासोबत. तुला माहिती होतं त्यांचा फोन आला असता मग काय केलं असतं? कारणं खूप आहेत पण. असं कधीतरी मी पण करेन. गणपती शपथ मी तुला खोटं कारण देऊन आलोच नाही. मी ह्यांना विचार काय बोललो. कोणाला? मी परवा येणार होतो डायरेक्ट देवबागला. काय सांगू? खरंच आई शपथ. मला बोलला नाही पण आई असेल त्याच्यानंतर. तू किरणला फोन कर. मी काय बोललो किरणला असू शकतं. कुणालने असे सरप्राईज मला लय दिलेत. मी अरे ठरवला आईला विचार. आईला बोललो मी येतो पण पाऊस जाम होता. आई बोलली नको येऊस. आणि हे पोचणे कसं येऊ तो प्रॉब्लेम. मला समजलं नसतं. राजूला सांगणार होतो मला बुक कर बस, पण नेमकं बसचा जर घाटा बिटात ऍक्सिडेंट झाला असता मग नाही तर तो पोचलाच होता. नाही तर आलोच हो. नाही तर मला इच्छा झाली. आता हा तू चॅनेल घे आणि काय ते ब्लॉगिंग कर. लोकांका तू काच बघूचा असता तर काय तर बघा. बायको आली आहे तर काय वाटतंय का नाही तुला? काय थोडा तरी वाटतंय काय काय चांगलं वाटतंय की वाईट वाटतंय? सांग. चांगलं वाटतंय. बरं झालं परत आलीस म्हणजे मला वाटलं 10 दिवस तरी येणार नाही. मी तुला कशाला हे करतोस? आता माझी सवय गेली भांडणं मस्ती करायची. गेली? मोडली सवय. बरं आहे. फक्त आणि शांत आणि हेच राहतो. एकदम छान राहा असं नॉर्मल. त्याच्यासाठी मला आउटफिट घ्यायला यायला लागलं. यांचा हा ग्रुप आहे. याने टाकलं बघा वेअर आर यू, आणि कुणाला माझं हे टाकलं त्याच्यावरती सॅड. म्हणजे किती नालायक लोक असतील हे.
हा आज आमचा 9चा गेम होता ना. गेम होता आणि मी आज आली आहे मुंबईला. उद्या सकाळी उठून परत कामाला जाणार आहे. तुला काय वाटतं? तुम्ही एक दिवस पळापळ करता आणि तुमचं काम होतं. आम्हाला मारावं लागतं 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस. कशाला त्याच्यावरती कशाला बायकोला मारता नाही आली आणि लगेच कामाला लावलाय. बाबांना पण मला पण सगळ्यांनाच. काय बाबा करायचा. बाबा कसं वाटतंय? हेच ब्लॉगिंग स्किल सोबत दाखवायचं. हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका कुणाल भगत. पॅनकेक पाहिजे. येणार घरी नाही येणार, खाली यायला लागेल तुम्हाला. नाही ग प्राजू, प्राजक्ता मी दमले. मी आता मुंबईला पोहोचले. मला उद्या सकाळी शूटला निघायचे पुणे. येडी आहेस का? या ना काय सकाळी निघायचंय. पॅनकेक हवंय तर सांग, बिल्डिंगच्या खाली आणून जे देतो. विचारलंय ना ते सांग आणि उत्तर दे पटकन. अगं घे ना खाली. प्रॅक्टिकली बोल ना प्राजू. जेनजी अगं सकाळी जाते प्राजक्ता. मी लवकर बोल ना. मी अजून पाठ पण नाही टेकली आहे. दिवसभर एवढा कोल्हापूर. लांबून प्रवास. हे नको त्यानं जाऊ दे. कट केलास. ऐकतच नाही. हट्टी झाली. मी आता पोहोचले आणि मला अचानक एका इव्हेंटसाठी कॉल आला की तुम्हाला यायला लागते तिकडे म्हणून. आणि मी आता ते सगळे ड्रेस वगैरे ते सगळ्या गोष्टी अरेंज केल्या कशाबशा. आणि आता मी उद्या सकाळी निघते पुण्याला जायला. तर पुण्याला जाणार मी. ते सगळे करणार म्हणजे उद्याचा अख्खा दिवस माझा परत ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार. मला आधी जर कळलं असतं तर मी एवढं कोल्हापूर पुणे करून आले. मी पुण्यातच थांबले असते कारण माझ्याकडे बाकी इतर कपडे होतेच. मी पुण्यात मस्त राहिले असते अजयच्या घरी आणि मग उद्या शूट करूनच आले असते. का पुढे आले असते का असं झालं. पण असो, काम असताना माणूस कसा बिझी राहतो. आणि आज मी आले, उद्या काम करणार आहे. त्याच्यानंतर परवा एकच दिवस आराम आहे मला. परत 2 दिवस शूट आहे आणि त्याच्यात फक्त स्ट्रेस घालवायचा आहे लवकर मला माझ्या डोक्यातला. त्याच्यानंतर मी फुल ऑन व्लॉगिंग करू शकते. आता माझा नवरा माझ्यासाठी पॅनकेक आणायला गेलाय. प्राजक्ताचा आणि फोन झालाय का नाही माहित नाही मला. आता किती वेळ लागतोय बघूया. माझ्या नवऱ्याने मला पॅनकेक दिलं बाबा. ऐकत नाही नवरा. जाऊ दे. आली बोललो. आली म्हणजे वैतागलेस. हा वैतागलेला का दिसतोस? नाही होतो. खरंच ना. नाही रे बाबा. थँक्यू बाबा. भुकटके बघ. तडकी तर काय ती चप्पल आणि काय दोघे आले एकत्र. दोघे काय डेंजर भांडणं केली आणि दोघे एकत्र. तिकडे देवबा घालवलं नाही दोघांनी भांडणं करून. बाप रे, तुम्ही दोघे एकत्र. बाप रे. काल आमच्या फोन बिन करून आम्हाला का त्रास दिलात तुम्ही? बसा बसा काय माझा होता. काय आहे? काहीच नाही त्याच्यात. अरे होतं कोपऱ्यात. हे बघ ते खाल्लं. तिला खावेसे वाटतं म्हणून घेऊन हे जाते. बघ खोटं बघ काय आहेत. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आहे कुणाला होतं ना कुणाल. कसा आहे तो मला माहितच होतं दादा तू खाणार चाट. अरे मला होत. अगं भांडू नका. हे दे, घ्या ना दे, दे, तुम्ही. घे, घे. हे घ्या हे घे. खा. बस कोण भांडू नका. बस कोण सांगतंय बघ. कोण सांगतंय ते बघ. पण ऋतूच्या ह्याच्यात पाहिजे होती पवित्र रिश्ता किंवा असल्या सिरियल मध्ये. हा मग काय केलं असतं? 1 नंबर अवॉर्ड मिळाला असतं तिला. ते त्यांचं चल निघू दे मला जायचं. ते बघ गळलं. ते बघ गळलं. ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ. शी 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 ताई. घेतलं घेतलं. मोबाईल वरच चाटून खाल्लास. हो मग काय, माझा मोबाईल आहे तो. मोबाईलवर जंतू किती असतात माहितीये का? शी 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 शी. कुणाल अतिशय घाणेरडं होते आणि प्राजक्ता डस्टबिन मध्ये टाक. ए नाही, मला पाहिजे ते. केवढा आहे त्याच्यात. थांब हे धर जरा. हातानेच खा. हाताने खातो पहिले. एवढं कधी चॉकलेट लहानपणी खायचो.
अरे जिमला जातोस ना, चॉकलेट चांगलं असतं. हो स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे चेंज कर. आता प्राजू ब्लॉग बघू शकतेस ब्लॉग आता. म्हणजे मी आलो आता. कुणाल सर येत आहेत मग. चला लालू चल. तू येतेस बाबा. आले बाबा. आ? वाजवा चला. वाजवा कशाला? खुश झालायस की दाखवतोयस? मला एका याच्यात पोस्ट मध्ये मी वाचलं असं दाखवाच असा बायको आली की आनंद झालाय. नंतर मग असं असं वा वा. किती वाजलेत? 11:15 बायको घरी आली आहे आणि सकाळी निघायचं आपल्याला. हा बाळा, पुणे. आता मला स्क्रिप्ट आले. मी आता कामामध्ये बिझी आहे. कुणाल भगतचं काम करायची वेळ झाली कारण आता तो सध्या त्याचं शेड्यूल वेगळं आहे. तुम्हाला माहिती नसेल ना. नाही. तू नसतेस ना जास्त कुणाल सोबत. गावी माहेरी गेलेलीस ना. हो. आता परत कधी काय माहेरी? मी का उद्या जाईन माका का? जा मग. लालू लालू नको मला. मम्मीनी दिले किती खाल्ले बघ. अरे संपवलीस कुणाल. अख्खा डब्बा. काय तुझी मला रात्री आठवण यायची तुझी. लालू वरनं आठवण्याची. आणि झोप रात्री झोप नाही आली की काहीतरी खायचो. मग हा लाडू आहे ना, हा माहेरचा लाडू आहे आणि काय शरीराला त्रास नाही. हो लालू आहे ना. लालू. लोक बरेच होतात. लोक लालू खातात. लालू खाताय? अच्छा झालं आता. माझ्या चॅनलवर आता मी तुम्हाला दिसेन जसे परके लोक दिसणार ना. बघत राहा माझा चॅनल. परकी लोक